तर मंडळी, एखाद्या कुटुंबातील जर कमावता व्यक्ती काही कारणास्तव ॲक्सिडेंटली मरण पावला तर त्या कुटुंबाचे काय हाल होतात हे आपण समजू शकतो. कारण जर कमावता व्यक्तीच जर समजा मरण पावला तर त्या कुटुंबाचे हाल काय होणार आहेत हे तुम्हाला पण कळते आणि मला पण कळते. तर हीच गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारने अशी एक योजना आणली आहे जी तात्पुरती त्या कुटुंबांना 20,000 रुपयांची मदत करते. समजा कमावता व्यक्ती त्या कुटुंबातून मरण पावला असेल तर 20,000 रुपयाची जे आर्थिक मदत आहे ते केंद्र सरकार त्या कुटुंबांना करते, म्हणजे तात्पुरती. ठीक आहे. तर ही योजना कोणती आहे, आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, तर ही सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणारी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना ही कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबास आर्थिक आधार देणारी एक महत्त्वाची योजना आहे. 18 ते 59 वयातील कर्त्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला केंद्र शासनातर्फे एक रकमी 20,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य मिळते. हा निधी कुटुंबाच्या तातडीच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मृत व्यक्ती मागील 3 वर्षे कुटुंबामध्ये वास्तव्यास असावा. मृत व्यक्तीचे नाव शासकीय कुटुंब यादीमध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे, म्हणजे रेशन कार्डवरती असणे आवश्यक आहे. आणि लाभार्थी कुटुंबाचा जो सदस्य आहे तो 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. मृत्यूपत्र, वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुक एवढ्या आवश्यक कागदपत्रांसह जो अर्ज आहे तो केला जातो. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या संकटात कुटुंब जे आहे आर्थिकदृष्ट्या सावरण्यामध्ये मदत होते. आता या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते बघा. मृत्यूचा दाखला, त्याची झेरॉक्स लागणार आहे. त्याच्यानंतर वयाचा दाखला, वयाच्या दाखल्यामध्ये तुम्ही TC पण जोडू शकता. कुटुंबाचे प्रमाणपत्र, ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी यांचे. रहिवासी दाखला, राशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड, सरकारमान्य बँकेचे पासबुक आणि मृत व्यक्ती वास्तव्याचे प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे. एवढे डॉक्युमेंट्स या योजनेसाठी लागणार आहे अर्ज करता वेळेस. या योजनेमध्ये एक रकमी 20,000 रुपयांची आर्थिक मदत केंद्र शासनाकडून मिळते. जो निधी आहे थेट तुमच्या अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. कुटुंबाच्या ज्या तातडीच्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी ही जी योजना आहे अत्यंत उपयोगी आहे. आता या योजनेसाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन करायचा आहे, दोन्हीही पद्धतीने, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने तुम्ही जो अर्ज आहे ते तुम्ही करू शकता. तर सर्वात आधी आपण पद्धत बघूया ऑफलाईन पद्धत. ऑफलाईन पद्धतीने कुठे आपल्याला अर्ज करायचा आहे ते बघा. ग्रामसेवक, पंचायत समिती कार्यालय, तहसीलदार किंवा सामाजिक न्याय विभागामध्ये जो अर्ज आहे तो उपलब्ध असतो. तो अर्ज पूर्ण भरून जे डॉक्युमेंट सांगितले, म्हणजे जे कागदपत्रे सांगितले आहेत ते जोडून तुम्हाला तिथेच तो अर्ज जो आहे तो सबमिट करायचा आहे. ही झाली ऑफलाईन पद्धत. आता ऑनलाईन पद्धत कशा प्रकारे आहे ते बघा. तुम्हाला ही जी लिंक दिसत आहे या लिंकवरती जाऊन तुम्हाला तिथे अर्ज करायचा आहे ऑनलाईन. ठीक आहे. तुम्हाला अर्ज करता येणार नाही मोबाईलमधून, तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन जे आहे तुम्ही अर्ज करू शकता. माझा व्हिडिओ दाखवा, मला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. ही जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला मोबाईलमधून करता येणार नाही, तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करून घ्या. ते त्यांना माहीत असते की अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, ते अचूकपणे न चुकता ते अर्ज तुम्हाला करून देणार आहेत. आता तुम्ही अर्ज केल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी कोण करते ते बघा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, तालुका व जिल्हा पातळीवरील समाज कल्याण अधिकारी, ग्रामसेवक व गट विकास अधिकारी, सहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहतात. तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर, म्हणजे सबमिट केल्यानंतर 30 ते 60 दिवसांच्या आत त्या अर्जाची छाननी होते. पात्रतेनुसार अर्ज मंजूर केल्यानंतर जो लाभ आहे त्या अर्जदाराच्या खात्यावरती, बँक खात्यावरती जमा केला जातो. अर्ज करताना अचूक कागदपत्रे, म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही न चुकता, म्हणजे जेवढे पण सांगितले मी तेवढे जर जोडले तर लवकरच तुमचा जो अर्ज आहे तो पास केला जाऊ शकतो, म्हणजे त्याची छाननी होऊ शकते, म्हणजे लवकरच तुम्हाला पैसे मिळू शकतात. तर ही आहे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना. ज्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्या कुटुंबाला
केंद्र सरकारकडून 20 रुपयांची जी आर्थिक मदत आहे तात्पुरती देण्यात येते. का देण्यात येते की ते कुटुंब सध्यापुरतं सावरलं पाहिजे, म्हणून ही जी मदत आहे 20,000 रुपयांची केंद्र सरकारतर्फे देण्यात येते. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.